36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीनं आगामी 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचं औचित्य साधून आज 13 ऑगस्ट रोजी गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथे छत्रपती संभाजीनगर येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेतर्फे मृदा व जलसंधारण जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाणी अडवा पाणी जिरवाचा संदेश या कार्यक्रमादरम्यान वाल्मी संस्थेच्या तज्ज्ञांनी ग्रामस्थांना पाणी अडवा पाणी जिरवा, शेततळे नाला खोलीकरण, माती व पाणी परीक्षण, ठिबक सिंचन आणि वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले. जलसंधारणाच्या विविध उपायांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढते आणि त्याचा शेती उत्पादनात कसा सकारात्मक बदल होतो याविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या सप्ताहाच्या निमित्तानं गावात जलसाक्षरता रॅली, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत. प्रभात फेरी आणि जलसंधारणाची शपथ कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी हातात प्रबोधनात्मक फलक धरून गावातून प्रभात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. प्रभात फेरीनंतर उपस्थित सर्व गावकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आणि जलसंधारणासाठी कटिबद्ध राहण्याची सामूहिक शपथ घेतली. मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी पाचपीरवाडीच्या सरपंच सुनीता नेहरू जारवाल, वैशाली दिलीप काळे, मुख्याध्यापक जयेश भालेराव, नेहरू जारवाल, प्रदीप पगारे, विलास काळे, वाल्मीच्या प्राध्यापक हर्षदा देशमुख, प्राध्यापक रुपाली गोरे, भाग्यश्री पाठक, डॉक्टर सरला देशमुख, मृदा व जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता प्रियंका संतोष सुलाणे तसेच आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील शेतकरी, महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी धरमसिंग बिमरोट, गंगापूर.